नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ जो असणार आहे हा एक अपडेट व्हिडिओ आहे. ठीक आहे. तर म्हाडाचा एक अपडेट आलेला आहे एका प्रकल्पाबद्दल. ठीक आहे. तर तुम्ही जसं बघू शकता टिळक नगरमध्ये म्हाडाने एक नवीन प्रकल्प घेऊन येत आहे. टिळक नगर चेंबूर या लोकेशनसाठी एकदम प्राईम लोकेशन आहे. आणि तर याच्या संदर्भात आज आपण पूर्ण माहिती घेणार आहोत, की हा प्रकल्प एक्झॅक्टली काय आहे आणि याच्यामध्ये काय-काय त्यांनी दिलेलं आहे न्यूजमध्ये. ठीक आहे. तर झी 24 तासमध्ये ही बातमी आलेली आहे. ठीक आहे. आता रेफरन्सही देतो. तर हा जो प्रकल्प आहे म्हाडा, हा टिळकनगर लोकेशनसाठी आहे. ठीक आहे. तर आता या प्रकल्पाबद्दल अजून काय-काय माहिती आपल्याला आहे ती आपण आता या व्हिडिओमध्ये बघूया. तर माहिती पाहण्याच्या आधी जर तुम्ही माझ्या YouTube चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा. कारण की म्हाडा आणि सिडको रिलेटेड जे पण अपडेट्स असतात ते मी नेहमी शेअर करत असतो. सध्या म्हाडाची कोकण लॉटरी चालू आहे आणि त्याच्यामध्ये बरेच लोकेशन्स ची माहिती मी माझ्या यूट्यूब चॅनलवर दिलेली आहे आणि त्याचे सगळे लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये आहेत, तर नक्की जाऊन चेक करा. आणि अजूनही जर तुम्ही अप्लाय नसेल केलं तर प्लीज अप्लाय करा. ठीक आहे. तर चला मग आता जाणून घेऊया हा टिळक नगर येथील म्हाडाचा प्रोजेक्ट नक्की आहे काय. तर आता ही जी एक इमारत तर हा मोठा प्रकल्प म्हणजे एक स्टँड अलोन बिल्डिंग म्हाडा तिकडे टिळकनगर लोकेशनमध्ये बांधत आहे आणि ही बिल्डिंग 19 मजल्याची असणार आहे आणि तिथे जवळजवळ 144 घरं ही फक्त म्हाडासाठी असणार आहेत. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर इकडे जी घरं असणार आहेत ती LIG आणि MIG म्हणजे अल्प उत्पन्न गट आणि मध्यम उत्पन्न गट या 2 गटांसाठी असणार आहे. EWS साठी नसणार आहे ती घरं. ठीक आहे. तर ही घरं जी असणार आहे ती LIG आणि MIG कॅटेगरीसाठी असणार आहेत. ठीक आहे. आता ही जी 144 घरं आहेत त्यातली LIG कॅटेगरीसाठी 74 घरं असणार आहेत आणि MIG कॅटेगरीसाठी 70 घरं असतात. म्हणजे निम्मी घरं LIG साठी आहेत आणि निम्मी घरं MIG साठी आहेत. ठीक आहे. कार्पेटही म्हाडाने दिलेलं आहे न्यूजमध्ये. ठीक आहे. LIG साठी जवळजवळ 480चा एरिया असणार आहे. ठीक आहे. आणि MIG साठी 642. आता हा कार्पेट आहे की बिल्टअप हे क्लॅरिटी नाही आहे, पण मला असं वाटतं की हा कार्पेटच आहे. ठीक आहे. माझा अंदाज आहे की हे कार्पेट आहे. तर एक चांगला कार्पेट इथे म्हाडाने ऑफर दिलेला आहे, म्हणजे ऑफर केलेला आहे. पहिली गोष्ट तर लोकेशन खूप चांगलं आहे. टिळक नगर आहे एक वन ऑफ द प्राईम लोकेशन्स आहेत. ठीक आहे. आणि प्लस एक स्टँड अलोन बिल्डिंग म्हाडासाठी असणार आहे आणि त्यात पण 19 मजल्याची बिल्डिंग असून 144 घर म्हणजे आहेत. आणि नेहमी MIG साठी थोडेसे कमी फ्लॅट्स असतात. ठीक आहे. पण यावेळी त्यांनी MIGला पण कन्सिडर केलेलं आहे. तर LIG आणि MIG दोन्ही कॅटेगरीसाठी आणि कार्पेटसुद्धा छान दिलेलं आहे इकडे. ठीक आहे. तर असं आहे. फक्त आता प्राईज एक खूप मोठं क्वेश्चन मार्क आहे. आता प्राईज कारण की हे प्रॉपर प्राईम लोकेशन असल्यामुळे प्राईज किती ठेवते म्हाडा हे आता आपल्याला म्हणजे सध्या तरी क्लॅरिटी नाही. पण ते मी थोडंसं अपेक्षा करतो की हे मार्केट प्राईस आणि म्हाडाच्या प्राईसमध्ये थोडासा जास्त डिफरन्स असेल तर मग लोक याला जास्त प्रतिसाद देतील. ठीक आहे. आता याचं जे भूमिपूजन आहे ते मागच्या गुरुवारी झालेलं आहे आणि याची बिल्डिंगचं काम जे आहे ते सुरू झालेलं आहे आणि याचा कालावधी जो आहे तो 3 वर्षाचा आहे. म्हणजे 3 वर्षानंतर हे पोझिशन मिळणार आहे. म्हणजे 28 किंवा 29 मध्ये याचं पोझिशन मिळेल. पण आणि असा असा अंदाज म्हणतात की ते असा अंदाज केला जात आहे की पुढच्या लॉटरी 2026ची जी म्हाडाची लॉटरी असणार आहे त्याच्यामध्ये टिळक नगरसाठी या घरांचा समावेश केला जाईल. ठीक आहे. तर ही एक पूर्ण एक माहिती होती. खूप चांगलं काम करते म्हाडा. प्रत्येक प्राईम लोकेशनला जर असं प्रकल्प आणत राहिले तर मुंबईकरांना नक्कीच त्याचा फायदा होईल. ठीक आहे. तर हे एक अपडेट होतं. अजून काही तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे. आता बरेच लॉटरी येत आहेत तर मी थोडंसं सांगतो की कुठली लॉटरी आता सध्या काय चालू आहे. तर सध्या आता जी चालू आहे ती म्हाडा कोकणची लॉटरी चालू आहे, ज्याची तारीख 15 सप्टेंबरपर्यंत आहे. त्याच्यानंतर नाशिकची लॉटरी आता 5 सप्टेंबरला जाहीर झालेली आहे. ठीक आहे. येत्या 15 दिवसात पुणे म्हाडाची लॉटरी अपेक्षित आहे 4,500 घरांसाठी. त्याच्यानंतर मुंबई म्हाडा लॉटरी अपेक्षित आहे. त्याच्यानंतर दिवाळीमध्ये सिडको ची लॉटरी येणार आहे. ठीक आहे. तर हे सगळे अपडेट्स व्हिडिओ मी वेगवेगळे बनवलेले आहेत. नक्की जाऊन चेक करा यूट्यूब चॅनलवर. ठीक आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.